पुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदी शक्ती मुक्ताबाई की जय। इतस्ततो तार्किको मार्जर व्यर्थ तर्क करणारा व्यक्ती मांजरीचे धातू कक्षागारदा खोदतो दुसऱ्याची घर जाणारा काजव्याच्या जन्माला जातो। धान्य नासापारीच्या मत्य दुसऱ्याच्या ठेवीचे अपहरण करणारा मूळबाळ होत नाही। रत्नापारीचे अत्यंत दरिद्र रत्न चोरणारा अत्यंत दारिद्र्य होतो। धान्य रणान्वेषक धान्य चोरणारा अत्यंत दरिद्र होतो। देवल चांडल देवाचे खाणारा चांडल योनीला जातो। मातृवधो अंधत्व आईचा वध करणारा आंधळा होऊन जन्माला वार्धुषिक कूर्म व्याज घेणारा जन्माला जातो। ऊर्ण नाभो नास्तिक कृत घनक्ष देव न मानणारा उपकाराची जाणीव न ठेवणारा कातणीच्या जन्माला जातो। परद्रव्य हरणात प्रेत दुसऱ्याचे धन चोरणारा प्रेतिनीला जातो। भूतकाध्यापक शृगाल पैसे घेऊन अध्यात्म विद्या शिकवून कोल्ह्याच्या जन्माला जातो। शरणागत त्यागी ब्रह्मराक्षस आपल्याला कोणी शरण आलो आपण त्याचा त्याग केला तर आपण ब्रह्मराक्षस होतो। शनिवासरे आद्रकम भक्षेत्वा यात्रा करूयात शनिवारी अद्रक खाऊन प्रवास करावा। रविवासरे दुग्धम जलम वा पित्वा यात्रा करूयात रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास। सोमवासरे आदर्श दृष्ट्वा यात्रा करूयात सोमवारी आरशात पाहून प्रवास करावा। कस्तुंबरी तेलम वा भक्षयित्वा यात्रा करूयात बुधवारी धने किंवा खाऊन प्रवास करावा। शुक्रे एवं सर्षभम गुरो दधी जीरकम वा खाद्यत्वा यात्रा करूयात गुरुवारी दही किंवा जिरे खाऊन प्रवास करावा। शुक्रे एवं सर्षभम च सन खाद्य यात्रा करूयात शुक्रवारी देव किंवा मोरी खाऊन प्रवास करावा। असकृत जलपानाच तांबूलस्य भक्षण उपवास प्रदूषित दिवा स्वप्नाचे एकापेक्षा जास्त वेळा पाणी पिल्याने व पानाचा विडा खाल्ल्याने आणि दिवसा झोपल्याने सुद्धा उपवास मोडतो। अष्टवतान्य व्रतज्ञानी आपो मोहलम कृतम पय हवीर ब्राह्मण काम्याच गुरुवचन औषध 8 वस्तू उपवास मोडत नाही पाणी फळ मूळ दूध तूप तसेच ब्राह्मणाचे वचन गुरुचे वचन आणि औषध। 60 वर्ष सहस्राणी नरकम प्रतिपद्यते आत्महत्या करणाऱ्या 60,000 वर्ष नरकात जातो। ना शौचम नोदकम नाग्निम नाश्रुपातम चकारे आत्महत्या करणाऱ्याचे सुतक नाही त्याला पाणी पाजू नये त्याला अग्नी देऊ नये त्याच्यासाठी रडू सुद्धा नाही। उपवास दिने यस्तु दंत धावन कुन्नर सगौरम नरकम याती व्याघ्र भक्षत चतुर उपवासाच्या दिवशी दात घासू नये उपवासाच्या दिवशी दात घासणारा घोर नरकात जातो त्याला 4 युगापर्यंत वाघ खातो। मातरम पितरम वापी भ्रातरम सुहृतम यमुद्दिच्च निमज्जते द्वादशांश फलम जो आई वडील भाऊ बहीण मित्र किंवा गुरुसाठी तीर्थस्नान करतो त्याला त्या स्नानाच्या पुण्याचा 12वा भाग मिळतो। धृती क्षमा दमोस्तेयम शौचम इंद्रिय निग्रह धीरविद्या सत्यम क्रोधो दशकम धर्मलक्षण धृती क्षमा दम अस्तेय शौच इंद्रिय निग्रह धी विद्या सत्य आणि अक्रोध हे 10 धर्माचे लक्षण आहेत। अवसन्नानाम देहेंद्रियानाम अवष्टंभ हेतू धृती कष्टलेल्या देहेंद्रियांना धरून ठेवण्याला जी मानसिक असते तिला धीर धृती करेच असे म्हणतात। निंदंतुनी ती निपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु आयतेष्ट अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा न्यायात पथप्रविचलन्ति पदम न चांगल्या माणसाने निंदा करो किंवा स्तुती करो लक्ष्मी भरपूर येवो किंवा संपूर्ण जावो मरण आजच येवो किंवा युगानं येवो तरी तो चांगला मार्ग सोडत नाही त्याला धीर असे म्हणतात। सत्यपदावरून धीर कधी चालत नाही। सत्यपी सामर्थ्य अपकार सहनम क्षमा सामर्थ्य असताना सुद्धा अपकार सहन करणे याला क्षमा असे म्हणतात। क्रुद्यंतम न प्रतिक्रुध्येत दाकुष्ट कुशलम वदेत क्रोध करणाऱ्यावर क्रोध करू नये दुर्वचन बोलणाऱ्याला आशीर्वाद द्यावा। इंद्रिय निग्रह दमह ब्रह्मज्ञानोपयोगी व्यापार अतिरिक्त बाह्येंद्रिय व्यापार मात्र निरोध दमह इति विजय सारे बाह्यवृत्ती निवर्तन बाह्य ब्रह्मज्ञानोपयोगी क्रिये व्यतिरिक्त सर्व क्रियेपासून बाह्य इंद्रियांना आवरणे याला दम असे म्हणतात असे विजय सारे या ग्रंथात लिहिले आहे। पुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदी शक्ती मुक्ताबाई की जय।